स्वागत आहे तुमचं अनुपमाज व्लॉगमध्ये. आजचं मी तुमच्यासोबत रुटीन शेअर करते. तर सकाळी सडा रांगोळी झाल्यावर नाश्त्याची तयारी करायची होती आणि आज ठरवलं होतं की पालकचे पराठे करायचे. मग पालक स्वच्छ धुवून घेतला 2-3 वेळा आणि त्यामध्ये लसूण, जिरे आणि थोडेसे तीळ टाकले. म्हणजे तिळामुळे थोडं बाइंडिंग पण येतं आणि चव पण खूप छान लागते. तर त्यानंतर हे सगळं स्वच्छ धुवून घेतलेलं सगळं मिक्सरला लावून घेतलं आणि मिक्सरमध्ये असं छान हिरवागार असं वाटण त्याचं तयार झालं. त्यानंतर मग केले पराठे आणि नाश्त्याला करायचं होतं. नाश्ता झाल्यानंतर मग मला जायचं होतं थोडंसं आईकडे, कारण माझा भाऊ नगरसेवक म्हणून निवडून आला आहे, तर त्यांना भेटायला जायचं होतं भावाला. मग त्यानंतर हे पालकचे पराठे केले छानपैकी. तीळ वरून पण टाकले तरी खूप छान दिसतं चुरताना, पण मी मध्येच टाकले होते. तर अशा पद्धतीनं पालकचे पराठे झाल्यावर झाडांना पाणी घालायचं होतं. मग परत खाली जाऊन अंगणात झाडांना थोडं पाणी घातलं. मग थोडा उशीर झाला होता, कारण नाश्त्याचं अगोदर करणं खूप आवश्यक असतं, कारण सगळ्यांची खूप घाई असते. मग मग सगळ्या झाडांना थोडं थोडं पाणी घातलं. हे जारमध्येच लावलेलं आहे, जमिनीत नाही लावलेलं जास्वंदाचं झाड, पण याला छान अशी फुलं येतात. आणि हे गुलाबाचं पण झाड आत्ता जस्ट आणलेलं आहे काही दिवसांपूर्वी. तर सगळ्या झाडांना थोडं पाणी घातलं म्हणजे बरं पडतं. आणि ऊन पण आता वाढलेलं आहे. संक्रांतीपासून आपण पाहतो की सगळीकडे ऊन वाढले, त्यामुळं ही कोरफड पण थोडीशी एकदम उन्हाचा तडाखा बसल्यामुळं थोडी सुकल्यासारखी झाली आहे. तर सगळ्या झाडांना पाणी घालणं अधूनमधून आवश्यक असतं आणि तसं तर दररोज घालायला पाहिजे. तर आता ऊन असल्यामुळं सारखं पाणी घालावंच लागतं. तर अशा सगळ्या झाडांना पाणी घातल्यावर हे हिरवं जे निसर्ग आहे ते पाहायला आपल्या डोळ्यांना खूप छान वाटतं. हे सगळ्या प्रकारची झाडं आपल्या घरात प्रत्येकीच्या असायला पाहिजेत असं मला नेहमीच वाटतं आणि झाडांबरोबर आपला वेळही छान जातो. तर ही वेगवेगळी थोडीशी शोची पण काही रोपटी आहेत, त्या सगळ्या झाडांना पाणी घालायचं होतं. हे सगळं झाल्यानंतर मग बाकीची पण कामं खूप असतात, आवरायचं असतं. आवरून मला जायचं होतं आईकडे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. मग हे पण शोचं झाड आहे आणि त्यानंतर थोडंसं डस्टिंग हॉलमधलं. हा महाराजांचा फोटो आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा. आणि थोडंसं सगळं पुसलं, कारण थोडीशी घाई नव्हती काल, रविवार असल्यामुळं गडबड नव्हती. मग हे सगळं पुसून आवरून मग आईकडे जायचं होतं. आईकडे गेले, त्यानंतर आवरल्यानंतर आईकडे गेल्यावर भावाकडे गेले आणि भावाकडे हा भावाचा सत्कार केला. पेढा वगैरे भरून बाहेर बैठकीत खूप माणसं होती, त्यामुळे बैठकीत काही थांबता आलं नाही. मग घरातच असं अनौपचारिकच म्हणावं लागलं. औपचारिकता तर काहीच नाही, आपल्या जवळच्यांची काही औपचारिकता नसते, अनौपचारिकताच असते. तर पण खूप छान वाटलं, कारण सलग 3ऱ्या वेळी हा माझा भाऊ निवडून आलेला आहे काँग्रेस पक्षातून नगरसेवक म्हणून. आणि वन साईड निवडणूक होत असते याच्याबाबत. त्यानंतर मग उद्या एका कार्यक्रमाला जायचे, तिथं आहेर वगैरे घेऊन जायचं होतं म्हणून गेली साडीच्या दुकानात. आणि साड्या पाहायचं म्हणजे खूप आवडीचं काम, सगळ्या आपल्या मैत्रिणींचं सगळ्यात आवडीचं काम आहे साड्या पाहायचं. मग बऱ्याच साड्या पाहिल्यानंतर कोणती घ्यावी, कारण नेमकंच संक्रांतीचा स्टॉक भरपूर संपलेला होता. बऱ्याच साड्या आवडत पण नव्हत्या, पण घेणं आवश्यक होतं, कारण नेमकी संक्रांत झाली आणि थोडंसं म्हणजे कमीच असं शिल्लक राहिलेलं होतं. सगळं जे म्हणजे आवडेल असं काही नव्हतं, पण तरी पण शॉपिंग केली थोडी साडीची, कारण मग जायचं होतं कार्यक्रमाला आणि घेणं आवश्यक होतं. त्यामुळं मग साडीच्या दुकानात गेले. साडीच्या दुकानात गेल्यावर पाहायला तर खूप छान वाटतं सगळ्याच साड्या, आणि मोह इतका असतो साड्यांचा आपल्या मैत्रिणींना सगळ्यांना, की जरी आपल्याला घेऊन जायची असेल पाहुण्यांना, तरी असं वाटतं की नाही एखादी तरी आपल्याला घ्यावी, आणि आपला मोह हा साड्यांचा सुटत नाही. की तिथंही धिंगाणा सुरूच होता साडीच्या दुकानात. किती रागवलं तरी काहीही फरक पडत नव्हता, कारण ओळखीचे दुकानदार आहेत आणि तिथं गेल्यावर हा खूप धिंगाणा करतो. तर फायनली मला ही साडी आवडली होती आणि मग ही साडी घ्यायचं फायनल केलं आणि साडी वगैरे घेऊन नंतर मग घरी आले, कारण जायचं होतं जायचं आहे कार्यक्रमाला. मग हे आवरून पॅकिंग वगैरे पण करायचं होतं. तर अशा पद्धतीनं कालचं माझं दिवसभराचं रविवारचं रुटीन होतं. संध्याकाळी घरी आल्यावर मग बाकीची तर कामं आपली चालायचीच, हो की नाही. आणि काम म्हणजे आणि आपण स्त्रिया हे तर समीकरणच आहे. तर कसं वाटलं तुमचं माझं रुटीन नक्की सांगा.